नमस्कार मित्रांनो, एफडी क्वेश्चन या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, कोणत्या पक्षाला 9 रंगाचे डोळे असतात? ऑप्शन आहे ए मोर, बी पिट्टा, सी पोपट, डी हमिंगबर्ड। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी पिट्टा। पिट्टा या पक्षीला 9 रंगाचे डोळे असतात। प्रश्न क्रमांक 2, कोणती भाजी सर्वात जास्त पिकवली जाते? ए भेंडी, बी गवार, सी बटाटा, डी फ्लावर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी बटाटा। बटाटा ही भाजी सर्वात जास्त पिकवली जाते। प्रश्न क्रमांक 3, यूट्यूबवर पहिली व्हिडिओ कधी अपलोड झाला होता? ए 2005, बी 2007, सी 2008, डी 2009। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 2005। यूट्यूबचा पहिला व्हिडिओ 2005 या रोजी अपलोड झाला होता। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशात सर्वात काळे लोक राहतात? ए चीन, बी भारत, सी जपान, डी नायजेरिया। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी नायजेरिया। नायजेरिया देशामध्ये सर्वात जास्त काळे लोक राहतात। प्रश्न क्रमांक 5, फुलांचा राजा कोणाला म्हटले जाते? ऑप्शन आहे ए झेंडू, बी जाई, सी लोटस, डी गुलाब। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी लोटस। फुलांचा राजा हे लोटसला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6, ऑमलेट खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए दमा, बी पित्त, सी कॅन्सर, डी हाडाचे रोग। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी हाडांचे रोग। ऑमलेट खाल्ल्याने हाडाचा रोग हा बरा होतो। प्रश्न क्रमांक 7, मलेरियाचे औषध कोणत्या झाडापासून मिळते? ए चंदन, बी तुळस, सी सिंकोना, डी अडुळसा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी सिंकोना। मलेरियाचे औषध हे सिंकोना या झाडापासून बनवले जातात। प्रश्न क्रमांक 8, कशाचे प्रमाण वाढल्याने मूतखडा होतो? ए पेशी, बी प्रथिने, सी कर्बोदके, डी कॅल्शियम। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी कॅल्शियम। कॅल्शियमचे प्रमाण जास्त वाढल्यास मूतखडा हा आजार होतो। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, काय खाल्ल्याने पांढरे केस काळे होतात? ए लिंबू, बी तुळस, सी कोरफड, डी कडीपत्ता। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी कडीपत्ता। कडीपत्ता खाल्ल्याने पांढरे केस हे काळे होतात। प्रश्न क्रमांक 10, डेटॉल साबण कोणत्या देशाची कंपनी आहे? ए भारत, बी इंग्लंड, सी जपान, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्याकडून जेवढा शेअर करता येईल हा व्हिडिओ तुम्ही तेवढा शेअर करा। आणि मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।